नमस्कार मैत्रिणींनो. तर मिस्टर अँड मिसेस रावळ या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत चिकन पुलाव. तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे 4 कांदे, 4-5 हिरव्या मिरच्या, 4 टोमॅटो, सुहाना पुलाव मसाला, बटाटे 2, अर्धा किलो चिकन आणि पाऊण किलो तांदूळ. तर चिकन आपण मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. तर त्यासाठी मी इथे आलं लसूण पेस्ट, मिरची, पुदिना, कोथिंबीर, हिंग, तिखट, मीठ, हळद लावून त्याला 1 तासासाठी मॅरिनेट करून ठेवले होते. तर इथे मी लेग पीसवालं चिकन घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार चिकन घेऊ शकता. तर इथे एका टोपामध्ये मी 1-2 चमच तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये मी तांदूळ टाकून थोडेसे परतवून घेणार आहे. तांदूळ भाजून घेतल्यामुळे आपली पुलाव चांगला मोकळा सुटसुटीत होतो. तर इथे हा आपला तांदूळ झालेला आहे भाजून, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी एका कुकरमध्ये 4 चमच तेल टाकलेलं आहे. त्यानंतर अन्नपूर्णाचा मसाला पान, तमालपत्र, तुम्ही खडे मसाले टाकू शकता, पण मी टाकलेले नाही आहेत. मिरची, बटाटे, ते बटाटे चांगले मी तांबूस होईपर्यंत, लालसर होईपर्यंत आपण तेलामध्ये चांगले भाजून घेणार आहे. तर इथे आपले बटाटे भाजून झालेले आहेत चांगले. त्यानंतर मी इथे कांदे टाकलेला आहे. तर कांदाही चांगला तांबूस होईपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर हळद टाकलेली आहे 2 चमच. चांगलं आपण असं परतून घ्यायचं छान. आता कांदा आपला चांगला भाजून झालेला आहे. त्यानंतर आपण इथे टोमॅटो टाकणार आहे. टोमॅटो चांगला असा सॉफ्ट होईपर्यंत आपण परतवून घ्यायचा. त्यानंतर इथे मी 1 चमच मीठ घातलेलं आहे. मी मीठ थोडंच घातलेलं आहे कारण आपण त्यानंतर इथे 1 चमच चटणी घातलेली आहे. हे छान असं आपण हलवून घेणार आहोत. त्यानंतर आपण सुहाना बिर्याणी मसाला टाकलेला आहे. हे छान असं आपण परतून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे आपण जे मॅरिनेट करून ठेवलं होतं चिकन ते टाकणार आहे. ते चिकन बघा असं छान आपण परतून घेतलेलं आहे तेल सुटेपर्यंत. तर इथे आपण तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घेतलेलं आहे, परतून घेतलेलं आहे. किती छान वाटतं बघा. तर इथे कोण नॉनव्हेज लवर आहे तर तोंडाला पाणी सुटलं पाहिजे बघितल्यानंतर. त्यानंतर इथे आपण तांदूळ घालून घेतलेले आहेत. तर ते तांदूळ आपण चांगले परतवून घेणार आहे. छान असे एकजीव करून घेणार.
तर हे इथे मी छान असं परतवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी एका टोपामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं, तर ते गरम पाणीच आपण याच्यामध्ये घालायचं आहे. कारण गरम पाणी ओतल्यामुळं बिर्याणी शिजतेही लवकर आणि चवही छान येते. त्यामुळे शक्यतो आपण गार पाण्याऐवजी गरम पाणीच घालायचं आहे. तर इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण 1-2 शिट्या काढून घ्यायच्या कुकरमध्ये. तर इथे झालेला आहे, माझा कुकर गार करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता किती छान असं झालेलं आहे पुलाव. मस्त झालेला आहे, सुटसुटीत असा. चिकनही किती सॉफ्ट छान शिजलेलं आहे बघा. तर इथे आपण आपली चिकन पुलाव थाळी तयार करत आहोत. तुम्ही बघू शकता किती छान अशी चिकन पुलाव झालेला आहे. तर ही थाळी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओना लाईक करा, शेअर करा. थँक्यू.